नमस्कार, मी साटम दगा. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामधील एक सावर्डे गाव आहे. तर ह्या गावामध्ये ना होल्टा होम नावाचा एक होळीचा वेगळाच प्रकार साजरा केला जातो. कदाचित तुम्हाला याबद्दल माहिती असेल, माहिती नसेल तर आता तुम्हाला कळेलच. तर बघा, गावातील वेगवेगळ्या वाड्यांमध्ये ना लाकडाच्या मोठमोठ्या काट्या आहेत ना अर्ध्या जळात ठेवल्या जातात जवळपास 10 दिवस. त्यानंतर ज्या दिवशी होली दहन असतं ना त्याच्या आदल्या दिवशी हा होल्टा होम नावाचा खेळ किंवा होळीचा प्रकार खेळला जातो ह्या गावामध्ये. सर्व गावकरी आहेत ना हे जे अर्धे जळलेले लाकडाचे तुकडे आहेत ना ते घेऊन मैदानात जमतात. त्यांना होल्टा असं सुद्धा म्हटलं जातं. तर बघा, इथे ना एक प्रकारे युद्ध असतं 2 गटांमध्ये. एका बाजूला असतात त्या गावातील मुख्य गावकरी चव्हाण आणि दुसऱ्या बाजूला असतात इतर गावकरी. तर बघा, देवीच्या नावाने फाके देत पहिले चव्हाण मंडळी आहेत ना इतर गावकऱ्यांवर हे अर्धे जळणारे होल्टे टाकतात आणि त्यांचं नंतर प्रत्युत्तर म्हणून इतर गावकरी त्यांच्यावर हे होल्टे फेकतात. अशा प्रकारचे 3 राऊंड होतात आणि त्यानंतर हे सर्व होल्टे जमवले जातात आणि त्यांचा होम बनवला जातो. त्यालाच होल्टा होम असं म्हणतात. बघा, आजपर्यंत परंपरेनुसार हा जळत्या होल्ट्यांचा म्हणजे निकाऱ्यांचा खेळ खेळला जातो, पण आज तगत कोणालाही गंभीर अशी दुखापत झालेली नाहीये. आहे की नाही वियर्ड आणि इंटरेस्टिंग कोकण? तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये कळवायला बिलकुल विसरू नका. आणि तुम्ही होल्टा होम कधी अटेंड केला असेल तर त्याबद्दलचा तुमचा एक्सपिरियन्स सुद्धा कळवा. बाकी हर हर महादेव.